नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आजपासून आपण क्लास 8 मॅथेमॅटिक्सचे लेक्चर स्टार्ट करणार आहोत. ज्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर. तर रॅशनल अँड इरॅशनल नंबर शिकताना सगळ्यात आधी आपल्याला काय तर नंबरची ओळख असायला पाहिजे. बघा 5th, 6th, 7th या क्लासमध्ये तुम्हाला नंबरची ओळख नक्कीच असेल. पण तुम्हाला माहिती नसेल तरी पण पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया. तर फर्स्ट टाइप काय आहे नंबरचा? तो म्हणजे नॅचरल नंबर्स. तर आता नॅचरल नंबर कोणकोणते असतात? तर असे नंबर ज्यांची सुरुवात 1 पासून होते. म्हणजेच 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. म्हणजेच इन्फिनिटीपर्यंत स्टार्ट होणारे नंबर जे काही आहेत ते नॅचरल नंबर असतात. एक सेकंड ट्रिक म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्याची, नॅचरलमध्ये एक शब्द काय येतो बरं? नॅचरलमधून एक शब्द निघताना दिसतो तुम्हाला नेचर. तर नेचर म्हणजे निसर्ग, आहे की नाही? म्हणजे निसर्गामध्ये आपण डेली लाईफमध्ये जे नंबर्स यूज करतो, त्या नंबरला नॅचरल नंबर असे म्हणायचं. ठीक आहे? त्यानंतर काय आहे सेकंड टाइप? होल नंबर. होल नंबर म्हणजेच काय मराठीमध्ये जर म्हटलं, तर ही आहे पूर्ण संख्या. एखादा नंबर पूर्ण करण्यामध्ये त्यांना 0ची आवश्यकता असते की नाही? बघा जसं की नॅचरल नंबर मी 1, 2, 3, 4 पासून म्हटलं. पण होलमध्ये मी काय घेतलं? 0ला. का बरं? तर बघा 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत घ्या समजा. 9 नंबर नंतर आपल्याला 10 बनवायचं आहे. तर 10 बनवण्यासाठी आपल्याला 0ची आवश्यकता पडली की नाही? म्हणजेच होल नंबर काय आहे? पूर्ण संख्या. तर एखादी संख्या किंवा नंबर पूर्ण करण्यासाठी आपल्याला 0ची आवश्यकता पडतेच. तर अशा नंबरला काय म्हणायचं? होल नंबर. बघा नॅचरल नंबर जे स्टार्ट होतात 1 पासून अप टू इन्फिनिटी आणि होल नंबर स्टार्ट होतात 0 पासून. यामध्ये 0 पण असतो आणि पूर्ण नॅचरल नंबर पण असतात. ते नंबर कोणते आहेत? होल नंबर. त्यानंतर थर्ड टाइप आहे, तो म्हणजे इंटिजर्स. आता इंटिजर्स काय? ज्यामध्ये नॅचरल नंबर पण असतात आणि होल नंबर पण असतात. आता नॅचरल नंबर कोणते? बघा 1, 2, 3, 4 आले आहेत की नाही? या डॉट डॉटचा मीनिंग काय आहे? याच्यापुढे कंटिन्यू चालू असणार आहे. हे पूर्ण नॅचरल नंबर आले 1, 2, 3, 4. त्यानंतर 0 आला. 0 होल नंबरमध्ये पण येते आणि त्यासोबतच हे निगेटिव्ह नंबर सुद्धा आले. निगेटिव्ह म्हणजे -1, -2, -3, -4 असेल, -5 असेल, अप टू सो ऑन इन्फिनिटीपर्यंत. तर असे सर्व नंबर ज्यामध्ये निगेटिव्ह नंबर पण येतात, 0 येतो आणि पॉझिटिव्ह नंबर पण. म्हणजे हे सगळे नंबर मिळून तयार झालेल्या नंबर्सला काय म्हणतात? इंटिजर्स म्हणतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल नॅचरल नंबर कोणते, होल नंबर कोणते आणि इंटिजर्स कोणते. त्यानंतर आहे रॅशनल नंबर, जो की आपल्या आजच्या चॅप्टरचाच एक हे आहे. रॅशनल नंबर नाव आहे की नाही आपल्या चॅप्टरचं. ठीक आहे. रॅशनल नंबर म्हणजे कोणते नंबर? तर असे जे की P/Qच्या फॉर्ममध्ये असतात. P/Q म्हणजेच फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असतात. आणि यामध्ये एक स्पेशालिटी काय आहे, की Q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे Q हा कधीच 0 नसला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल P आणि Q काय आहे? तर P आहे इथे न्यूमरेटर आहे आणि Q आहे डिनॉमिनेटर. हे पण आपण एक्झाम्पल सोबत समजून घेऊया, की Q का बरं 0 नाही? फॉर एक्झाम्पल इथे मी एक एक्झाम्पल देते. 1/2. इथे न्यूमरेटर काय आहे? 1 आहे आणि डिनॉमिनेटर काय आहे? 2. आता मी 1 ला P म्हटलं आणि 2 ला म्हटलं आहे Q. पहा आता तुम्हाला लक्षात येईल, Q इज नॉट इक्वल टू 0. हे मी का बरं म्हणत आहे? जर Q म्हणजेच 2 इथे आपण 0 केला, मग काय झालं इथे 1/0 झाला. आणि तुम्हाला माहिती असेल, एखाद्या नंबरला जेव्हा 0 ने डिव्हाईड करतो, तेव्हा ते नंबर काय बनते? इन्फिनिटी. कारण 0 ने डिव्हाईड करू शकतो का? नाही करू शकत. केला तर पूर्ण नंबर हा इन्फिनिटी बनणार आणि इन्फिनिटी हा रॅशनल नंबर नसतो. म्हणूनच Q इज नॉट इक्वल टू 0. बघा इथे रॅशनल नंबरचे काही टाइप्स आपण दिलेले आहेत. -25/3 म्हणजेच 25 -25 P झाला आणि 3 झाला Q. आता यामध्ये ही अट नाही बरं, की तो नंबर निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल. तो निगेटिव्ह असू शकतो, पॉझिटिव्ह पण असू शकतो. फक्त आपल्याला काय पाहिजे आहे रॅशनल नंबरच्या बाबतीत,
की नंबर हा p/qच्या फॉर्ममध्ये म्हणजेच फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असेल आणि q इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे डिनॉमिनेटरला 0 यायला नको आहे. हे 2 कन्सेप्ट लक्षात ठेवा. इथे सेकंड एक्झाम्पल आहे 10/-7 हे पण p/qच्या फॉर्ममध्ये आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इथे तर फक्त -4 दिलेला आहे. हे कुठे p/qच्या फॉर्ममध्ये आहे? पडला की नाही प्रश्न? पण -4 आहे, तर याच्या अपॉनमध्ये डिनॉमिनेटर म्हणजे काही नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. कोणताही नंबर असो 1, 2, 3, 4, -1, -2, -3 काहीही असो, पण त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये 1 हा नेहमी असतोच. ठीक आहे. इथे 0 आहे. 0च्या डिनॉमिनेटरला काही नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. 3च्या डिनॉमिनेटरला काही नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. 8च्या डिनॉमिनेटरला काही नाही म्हणजे 1 आहे. तर प्रत्येक नंबर हा याच्या डिनॉमिनेटरला 1 असतोच आणि तेव्हाच तो रॅशनल नंबर असतो. ठीक आहे. 32/3 झालं, 67/5 झालं, एक्सेट्रा. या प्रकारच्या सर्व नंबरला आपण रॅशनल नंबर असे म्हणतो. तुम्हाला सगळ्यांना क्लिअर जर झालं असेल नंबरचे टाइप तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासोबत रिलेटेड काही अडचणी असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यानंतर बघा, नंबर लाईन तुम्हा सर्वांना माहिती असेल. याआधी शिकलात की नाही? बघा अशी नंबर लाईन असते, ज्यामध्ये नंबर्स दिलेले असतात. सेंटरला काय असते? 0. 0 हा न्यूट्रल नंबर असतो की नाही? त्यानंतर राइट साइडला ही कोणती आहे? नंबर लाईनची राइट साइड आहे. इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात आणि 0च्या लेफ्टला सगळे निगेटिव्ह नंबर असतात. चला तर नंबर लिहू आपण. 1, 2, 3, 4, 5. लेफ्टला लिहू -1, -2, -3, -4, -5. बघा आपण इकडे +5 पर्यंत लिहिली आहे, इकडे लिहिलं आहे -5 पर्यंत. याचा अर्थ असा आहे का, की नंबर लाईन 5 वरच संपत आहे? तर नाही. नंबर लाईन ही इन्फिनिटी पर्यंत जाते. बघा हा जो ॲरो दिलेला आहे की नाही दोन्ही साइडने, याचंच मीनिंग हे आहे, की ही लाईन इन्फिनिटी पर्यंत जाते. इन्फिनिटी म्हणजे काय? 5च्या समोर 6, 7, 8, 9, 10, 1000, 1,00,000, 1 करोड. काहीही जरी असलं, तरीही नंबर लाईन कधीही संपणार नाही. ना राइट साइडनी संपणार नाही, लेफ्ट साइडनी पण संपणार नाही. ही आहे आपली नंबर लाईन. तुम्हाला नंबर लाईन कळली का सगळ्यांना? ठीक आहे. आता आपल्याला रॅशनल नंबर जे आहे, ते नंबर लाईनवर कसे दाखवायचे, हे आपल्याला अभ्यास करायचा आहे आधी. ठीक आहे. तर रॅशनल नंबर आपण काय शिकलो एकदा रिवाइज करूया, जे की p/qच्या फॉर्ममध्ये असतात आणि q इज नॉट इक्वल टू 0. आता तुम्हाला नंबर लाईनमध्ये सगळे दिसत आहे 0, 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे दिसत आहे. पण हे पण सगळे रॅशनल नंबर आहेत की नाही? कसं काय? मी म्हटलं होतं ना, डिव्हाइडला जर 1 असेल, तर सगळे काय आहे? रॅशनल नंबर आणि डिव्हाइडला 1 आहे की नाही आपण हे लिहत नसतो. म्हणजे हे ऑलरेडी आहे. पण जर आता आपल्याला 1/2 मला जर हा नंबर इथे दाखवायचा असेल नंबर लाईनमध्ये, तर मी कशा पद्धतीने दाखवणार? हे आपण आता शिकणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. आता मला काय दाखवायचं आहे फॉर एक्झाम्पल 1/2 दाखवायचं आहे. हे इरेज करून घेऊ आधी. 1/2 कुठे येणार बरं? तुम्हाला काही आयडिया आहे का? नसेल तर शिकवते, असेल तर फारच चांगलं. डिनॉमिनेटरला काय दिलेलं आहे? तो नंबर आधी बघायचा. 2 दिलेला आहे की नाही? मग 2 ला आता काय करायचं? 0 ते 1 च्या मध्ये डिस्टन्स आहे. बघा 1 चा डिस्टन्स आहे. या लाईनला इथून इथपर्यंत दिसणारी लाईन, याला आपल्याला 2 भागात डिव्हाईड करायचं आहे. बघा, ही एक लाईन आहे. याला जर मला 2 भागात डिव्हाईड करायचं असेल, का 2 भागात डिव्हाईड करायचं आहे? कारण डिनॉमिनेटरला 2 आहे. ठीक आहे. 2 भागामध्ये डिव्हाईड कधी होणार आहे? जेव्हा मी मध्ये एक लाईन करणार. पहा झालं की नाही डिव्हाईड? ही पहिला भाग, हा झाला दुसरा. जर मी इथेच लिहिलं समजा 1/3 म्हणजेच मला काय करायचं आहे? ही जी मधली लाईन आहे 0 to 1 मध्ये किंवा 1 to 2 किंवा 2 to 3 मध्ये, यांना मला आता 3 भागामध्ये डिव्हाईड करायचं आहे. बघा इथे एक छोटीशी लाईन काढते. याला 3 भागामध्ये डिव्हाईड जर करायचं असेल, तर मला काय 2 लाईन द्यावं लागेल की नाही? म्हणजे 3 भागात डिव्हाईड होईल. 1, 2, 3. 3 पार्ट झाले. आता जर मला 1/4 घ्यायचं असेल, म्हणजेच मला 4 पार्ट्समध्ये डिव्हाईड करायचं आहे. तर जर मला 4 पार्ट्समध्ये या लाईनला डिव्हाईड करायचं आहे, तर मला किती भाग करावे लागतील? म्हणजे किती लाईन्स देऊ मध्ये?
3 1 2 3 3 लाईन दिले 1 2 3 4 झाले की नाही 4 पार्ट्स. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर आपण क्वेश्चनला स्टार्ट करूया आता. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये डायरेक्ट आपण घेऊया प्रॅक्टिस सेट 1.1 ज्यामध्ये क्वेश्चन आहे शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. आता मी इथे नंबर लाईन आधीच काढून घेतलेली आहे कारण आपल्याला खूप वेळ लागेल. हा आहे आपला क्वेश्चन ज्यामध्ये दिलेला आहे 3/2 5/2 आणि -3/2 या तीनही रॅशनल नंबर्सला आपल्याला या नंबर लाईनवर डिनोट करायचं आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना सगळ्यात आधी एक सेंटेन्स लिहून घ्या. द डिनॉमिनेटर इज 2. बघा सगळ्यांचे डिनॉमिनेटर 2च आहे ना तीनही नंबरचे, म्हणून आपण लिहून घेतलंय द डिनॉमिनेटर इज 2. देन वी विल डिवाइड इच युनिट इंटू 2 इक्वल पार्ट्स. पहा तुम्हाला आत्ताच शिकवलं की नाही मी डिनॉमिनेटर 2 असेल तर प्रत्येक पार्टला 2 इक्वल पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर 2 पार्टमध्ये कसं डिवाइड करू? बघा 0 to 1 आहे. मध्ये एक लाईन दिली म्हणजे हे 2 पार्ट झाले 1 to 1 to 2 मध्ये एक लाईन दिली, इकडे पण 2 पार्ट झाले. इकडे पण 1 1 लाईन आपण दिली ही 2-2 पार्टमध्ये डिवाइड होत आहे. हे आपल्याला दोन्ही ठिकाणी करायचं आहे. पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह म्हणजेच नंबर लाईनची लेफ्ट साइड असो किंवा राईट साइड असो आपल्याला हे डिवाइड करून घ्यायचे आहे. ठीक आहे. आता प्रत्येक नंबरच्या खाली काही नाही म्हणजे काय आहे 1 आहे. पण आपल्याला डिनॉमिनेटर काय दिलेला आहे 2 दिलेला आहे. तर इथे काय लिहा? बघा आता इथे कसं करायचं आहे आपल्याला प्रत्येक नंबरच्या खाली 2 लिहा. का बरं? आपला डिनॉमिनेटर 2 आहे. तर इथे काय झालं 0/2 ही मधली लाईन कोणती आहे? याला म्हणायचं 1/2. हे 1 आहे. इथे काय म्हणायचं आहे 2/2. ही लाईन झाली. इथे काय येणार 3/2. हा 2 म्हणजेच काय आहे 4/2. सॉरी 4/4 लिहिलंय मी. इथे 4/2 पाहिजे आहे. त्यानंतर आहे 4. 4 नंतर काय आलं इथे 5/2. 6/2. इथे काय येणार 7/2. म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे 1 2 3 4 बघा 0 पासून स्टार्ट केलं 0 1 2 3 4 5 अशा पद्धतीने समोर गेलो. त्यानंतर मला एक तुम्ही सांगा आपल्याला पाहिजे काय होतं? आपल्या क्वेश्चनमध्ये काय आहे 3/2 आहे की नाही? म्हणजेच इथे 3/2 कुठे आला? या पॉइंटला आलाय 3/2. याला आपण देऊ नाव ए देऊन देऊ म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर साइडला आपण लिहून घेऊ लेट ए इक्वल टू 3/2 म्हणजे आपल्याला डिनोट करायचं आहे की नाही ए हा 3/2 आहे म्हणून. आणि मी बाकीचे जे काही दिलं आहे हे आपल्याला समजण्याकरिता आहे. 1/2 झालं 2/2. आता तुम्ही म्हणाल वर तर 1 आहे खाली 2/2 कसं झालं? तर 2/2 म्हणजेच 1 होतं की नाही? त्यानंतर इथे 4/2 झालं तर 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजेच उरलं काय? 2च उरलं आहे. अशा पद्धतीने हे करायचं आहे. आपण बाकीचं हे क्लिअर करून टाकते मी आणि फक्त आपला आन्सर ठेवते. ठीक आहे? हे बाकी आपण क्लिअर करून घेऊया. त्यानंतर सेकंड काय आहे? ए न आपण काय डिनोट केलेलं आहे 3/2. आता नेक्स्ट काय 5/2 या ठिकाणी आलं तर याला आपण नाव देऊया बी. तेच आपण इथे लिहून घेऊ लेट बी इक्वल टू 5/2. हे पण झालंय म्हणजे आपले 2 क्वेश्चन सॉल्व्ह झाले 3/2 चं झालं 5/2 चं झालं. यानंतर काय आहे -3/2. आता मायनस कुठे आहे? लेफ्ट साइडला आहे की नाही? नंबर लाईनच्या लेफ्ट साइडला मायनस नंबर आहे. याच पद्धतीने जाऊ 0/2 मधली लाईन कोणती आहे? -1/2 -2/2 -3/2 आलं की नाही -3/2. तर याला देऊया आपण नाव सी. मग इथे लिहू आपण सी इक्वल टू -3/2. इकडे लिहिते मी -3/2 अशा पद्धतीने आन्सर आलेलं आहे आपलं. हा होता फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर जे ए इक्वल टू आहे 3/2.
बी इक्वल टू आहे 5/2 आणि सी इक्वल टू आहे -3/2. आता हे थोडं व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. माझा इथे कमी जास्त झालेला आहे लिहिण्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 2 आहे. आता आपल्याला नंबर लाईनवर डिनोट करायचं आहे 7/5 -2/5 आणि -4/5. आता बघा सगळीकडे डिनॉमिनेटर सेम आहे. काय आहे? 5च आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? एका पार्टचे किती भाग करायचे आहे? 5 भाग करायचे. बघा लिहून आहे की नाही इथे? द डिनॉमिनेटर इज 5. वी विल डिवाइड ईच इंटू 5 इक्वल पार्ट्स. 5 इक्वल पार्ट्समध्ये आपल्याला डिवाइड करायचे आहे. 5 पार्ट म्हणजे किती लाईन द्यायला लागेल मध्ये? तर 4 लाईन. बघा हा एक पार्ट आहे. 1, 2, 3, 4. 4 लाईन दिल्या म्हणजे इथे काय झालेले आहे? 5 पार्ट होतील. तशाच पद्धतीने इथे आपण 5-5 पार्ट करू म्हणजे 4 लाईन देऊ. ठीक आहे. 1, 2, 3, 4. बघा आता तुम्हाला एक्झॅक्टली स्केलने मोजून द्यायची आहे. माझ्याकडे इथे स्केल वगैरे नाही आहे म्हणून मी डायरेक्ट देत आहे. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने लाईन दिलेल्या आहे. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. दिल्या लाईन. आता इथे डिनॉमिनेटर किती आहे? 5 आहे. तर स्टार्ट कुठून करायचं? 0 पासून. 0/5. इथे सेकंडमध्ये काय येणार? 1/5. त्यानंतर काय येणार? बघा. ही लाईन म्हणजे कशाची आहे? 1/5. इथे काय येणार मग? 2/5, 3/5, 4/5 आहे. तसंच इथे काय येणार? 5/5. अशा पद्धतीने आता प्रत्येकदा लिहायची गरज नाही. आय होप तुम्हाला लक्षात आलेलं असेल. तर आपण डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला क्वेश्चन काय आहे? पहिल्यांदा पॉझिटिव्ह नंबरमध्ये 7/5 करायचं आहे. तर आपण 5/5 पर्यंत आलो तर 5/5 चा पॉइंट कोणता आहे? हा वाला. म्हणजे हा कोणता असेल? 6/5 आणि हा पॉइंट असेल 7/5. 7/5 दिसला? हा 7/5 ला मी राउंड करते आणि याला डिनोट करते A ने. ठीक आहे. एक झालं. तर इथे आपण लिहून घेऊया. बघा तुम्हाला की नाही या नंबर लाईनचं सगळं खाली लिहायचं आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला सेपरेट नंबर लाईन काढायची आहे. मला खाली थोडी जागा कमी आहे, तर मी इथे साईडला लिहिते काय? लेट A इक्वल टू 7/5 म्हणजे आपल्याला दाखवून द्यायचं आहे की 7/5 हे A पॉइंटवर आहे. त्यानंतर काय आहे? -2/5. आता मायनस म्हणजे कुठे येणार? 0च्या लेफ्ट साईडला. इथे काय आहे? 0/5 म्हणजेच इथे काय येणार? -1/5 आणि हा पॉइंट असेल -2/5 चा. आलं लक्षात? आता -2/5 ला मी सर्कल करते आणि इथे लिहिते पॉइंट B. म्हणजेच लेट B इक्वल टू -2/5. आता थर्ड पॉइंट पाहूया काय आहे? -4/5. हे झालं -2/5. -3/5. इथे काय येणार? हा पॉइंट कोणता असेल? खाली येते मी. इथे जवळ-जवळ होईल. या पॉइंटवर येणार -4/5. याला आपण डिनोट करूया C ने. लेट C इक्वल टू -4/5. बघा तुम्हाला हँडरायटिंग लक्षात नसेल येत तर थोडं ॲडजस्ट करा. काही दिवसात हे पण क्लिअर होईल आपल्या लेक्चरमध्ये वगैरे. तर जसं मी बोलत आहे त्या बोलण्यावरून घ्या. आपण सुरुवात कशी केली क्वेश्चनची? द डिनॉमिनेटर इज 5. वी विल डिवाइड इच युनिट इन 5 इक्वल पार्ट्स आणि सगळे पॉइंट्स आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर इथे आपण क्वेश्चन नंबर सेकंड पण सॉल्व्ह करून घेतलाय. बघा आता आहे क्वेश्चन नंबर थर्ड. थर्डमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? -5/8 आणि 11/8 डिनोट करायचे आहे. डिनॉमिनेटर किती आहे? द डिनॉमिनेटर इज 8. याचाच अर्थ काय आहे? आपल्याला 8 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. 8 पार्टमध्ये डिवाइड म्हणजे किती लाईन द्यावं लागतील? तर 7 लाईन दिल्या म्हणजे आपण 8 पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो. ठीक आहे? वी विल डिवाइड इच युनिट इंटू 8 इक्वल पार्ट्स. या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे काय?
आता खाली आहे नंबर लाईन. म्हणजे 0 to 1 मला किती डिव्हाईड करायचे आहे, किती इक्वल पार्ट्समध्ये? तर 8 मध्ये. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने स्केलचा यूज करून हे सगळं काम करायचं आहे. ठीक आहे? चला तर मग स्टार्ट करूया. 7 लाईन करते मी इथे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आल्या? इकडे पण 1, 2, 3, 4, 5, 6, 7. लेफ्टला पण निगेटिव्ह साईडला 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 पार्ट्समध्ये मी डिव्हाईड केलं. पहा मी पुन्हा पुन्हा म्हणत आहे की 7 इक्वल पार्ट्समध्ये करायचं आहे. माझं हे सॉफ्टवेअर थोडा व्यवस्थित नसेल ना, नाही चालत आहे त्यामुळे कमी जास्त होत आहे. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करा. आता बघा 0 अपॉन 8, 1 बाय 8, 2 बाय 8 अशा पद्धतीने आपल्याला करत जायचं. इथे काय येईल 3/8, 4/8, 5/8, 6/8, 7, 8/8. इथे काय येईल 8/8. 8/8 म्हणजेच 1 झालं की नाही? त्यानंतर इथे येईल 9, 10 आणि 11. म्हणजे हा पॉइंट येईल 11/8. पहा आपल्याला विचारलेलं आहे की नाही 11/8. याला करते मी डिनोट ए नी. म्हणजेच आपल्याला लास्टला काय लिहून घ्यायचं आहे? लेट, इथे नाही मी वरच लिहिते काय? लेट ए इक्वल टू 11/8. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट काय आहे? आपण आधी पॉझिटिव्ह नंबरला केलेला आहे डिनोट, आता निगेटिव्हला करू -5/8. इथे 0/8 आलं म्हणजे इथे काय येईल 1, 2, 3, 4, 5 आला की नाही इथे 5 म्हणजेच इथे येईल -5/8. -5/8 ला आपण डिनोट करू पॉइंट बी ने. लेट बी इक्वल टू -5/8. लक्षात आलंय? नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 4. इथे काय करायचं आहे आता 10 इक्वल पार्ट्समध्ये म्हणजे खूपच मोठमोठे पार्ट्स होत आहे की नाही? तर मला वाटते तुम्ही हे हे होमवर्क करून आणाल. ठीक आहे. हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्कचा आहे. आता तुम्हाला इथे मी हिंट पण देऊन देते. द डिनॉमिनेटर इज 10. 10 आहे म्हणजे आपल्याला 9 लाईन द्यायचं आहे आणि 0 to 1, 1 to 2 ला 10 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाईड करायचं आहे. त्यानंतर तेच आपली मेथड 0/10, 1/10, 2/10 अशा पद्धतीने जिथे कुठे 13 येईल तर लेट ए करायचा पॉइंट आणि बी करून आपल्याला याचं एक्झाम्पल लिहून टाकायचं आहे. हे तुम्हाला आहे होमवर्क. आता इथे आपला क्वेश्चन नंबर 1 खतम झालेला आहे, संपलेला आहे. आपल्याला करायचं आहे क्वेश्चन नंबर 2. 2 मध्ये काय दिलेलं आहे? ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. तुम्हाला नंबर लाईनला ऑब्झर्व करून क्वेश्चनचे काय द्यायचे आहे? आन्सर दिलेले द्यायचे आहे. मग सगळ्यात आधी तुम्हाला इथे काय दिसतंय बरं? 0 to 1 यांच्या मधात किती डॉट दिलेले आहे? म्हणजेच इक्वल पार्टमध्ये किती डिवाइड केले? 1, 2 आणि 3. इथे पण 1 to 2 च्या दरम्यान किती आहे? 1, 2, 3. 3-3 दिलेले आहे की नाही लाईन? म्हणजे 3-3 लाईन किंवा जे काही डॉट आहे त्याचा अर्थ काय आहे? प्रत्येक पार्टला 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. चला तर असंच आपण लिहून घेऊ आधी. हिअर each unit is divided into 4 इक्वल पार्ट्स. अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. थोडा हँडरायटिंगचा माझा प्रॉब्लेम येत आहे. मी जसं बोलत आहे त्या प्रोनाउन्सिएशन वरून तुम्ही लिहून घ्याल. प्रत्येक युनिटला काय केलेलं आहे? 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. तेच आपण जसंच्या तसं इथे लिहून घेतलं. त्यानंतर काय करायचं आहे? देअरफॉर डिनॉमिनेटर विल बी 4. याचाच अर्थ काय आहे? या नंबर लाईन मध्ये जे कोणते रॅशनल नंबर्स येणार त्यांचे डिनॉमिनेटर किती असणार? 4 असणार. का बरं 4 असणार? कारण प्रत्येक पार्टला 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड आपण केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन काय म्हणतो? विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. पॉइंट बी कुठे आहे? बघा इथे आहे. हा कोणता नंबर इंडिकेट करत असेल? आता डिनॉमिनेटरला तर 4 आहे. सगळ्यात आधी आपण लिहून घेऊ पॉइंट बी. यासाठी काय करू? देअरफॉर बी इज कोणता असेल बरं? थांबा थोडी हँडरायटिंग गंदी आली आहे.
देअरफोर पॉइंट बी इज कोणता असेल आता? इथे काय आहे? 0/4. 4 इक्वल पार्टमध्ये आहे म्हणजे 4. हा पॉइंट कोणता असेल? 1/4. पण कोणता? मायनस, कारण आपण लेफ्ट साईडला चालत आहे की नाही नंबर लाईनचा. हा कोणता असेल मग? -2/4, -3/4, -4/4. तसंच -5, -6, -7, -8, -9 आणि -10. याचा अर्थ पॉइंट बी काय आहे? -10/4. देअरफोर पॉइंट बी इज -10/4 आहे की नाही? इथे तुम्ही वर रिझन पण लिहू शकता. काय रिझन येईल बरं? Point B is on the point B is on the 10th equal part on left. म्हणजेच पॉइंट 10 कोणता आहे? कुठे आहे? 10th इक्वल पार्ट वर आहे. कुठे? लेफ्ट साईडला. हे झालेलं आहे क्वेश्चन 2 मधलं 1. बघा, काहीही अडचण आल्यास मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. आता यामधलंच आहे क्वेश्चन नंबर 2, ज्यामध्ये दिलेलं आहे विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1 into 3/4. आता हे नंबर लाईन बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा. पहिल्यांदा जे दिलेली आहे तेच कॉमन आहे सगळीकडे. काय म्हणजेच काय आहे यामध्ये पण प्रत्येक नंबरला आपण 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे नंबर लाईनला. आता बघा, मी पुन्हा पुन्हा सेंटेन्स लिहत नाही. हा मागचा क्वेश्चन आहे, आपण इथे लिहिला आहे की नाही? हिअर इच युनिट इज डिवायडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स आणि डिनॉमिनेटर विल बी 4. हे आपल्याला कॉमन या समोरच्या पण क्वेश्चन मध्ये हे जसं तसं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे या क्वेश्चनच्या खाली. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे काय प्रकार आहे? 1 आहे, त्यानंतर 3/4 लिहिलेला आहे. याला रॅशनल नंबर मध्ये कसं काय कन्वर्ट करू? तसं तर हा पण आहे, पण तुम्हाला इझी करण्यासाठी मी दाखवते. 1 into 3/4 याला काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे इकडे मल्टिप्लाय करायचं, इकडे 1च्या खाली काही नाही म्हणजे काय आहे? 1 रॅशनल नंबर मध्ये असतेच की नाही ते. म्हणून आपण काय केलेलं आहे? 4 into 1 प्लस 3 into 1. पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन येतच असेल सगळ्यांना. डिवायडेड बाय 4 into 1 म्हणजेच 4. याचा अर्थ काय आहे? 4 into 1 4 प्लस 3 into 1 3 म्हणजेच काय आहे? 4 प्लस 3/4 म्हणजे 7/4. आपल्याला डिनोट काय करायचं आहे? 7/4 इथे कुठे येते? ठीक आहे. त्याला आपण पॉइंट सी देऊया समजा. पाहू आता जे काही इथे 7/4. इथे काय आला आता? 0/4 आहे. याला इरेज करून घेते मी. 0/4 इकडे काय असेल? 1/4. सगळ्यात आधी ऑब्झर्व करून घ्या, नंबर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे म्हणजे राईट हँड साईडला जायचं आहे आपल्याला. इथे आहे 2, 3, 4, 5, 6 आणि 7. सी पॉइंटवर आलं की नाही? म्हणजे इथे काय आलेलं आहे? पॉइंट सी विल बी 7/4. सगळ्यात आधी आता आपल्याला खाली काय लिहून घ्यायचं आहे? हिअर पॉइंट C is marked on the 7th equal part. 7th equal part on right hand side. आहे की नाही? Therefore, point C indicates. Therefore, point C indicates 1 into 3/4. ठीक आहे. आता आहे प्रॅक्टिस सेट 1.1 चा लास्ट क्वेश्चन. बघा काय म्हणतो हा क्वेश्चन. स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. म्हणजेच काय आहे? जो काही इथे पॉइंट डी दिलेला आहे की नाही नंबर लाईनवर, या डी ला 5:2 म्हणजे 5/2 आपण म्हटलं तर ते ट्रू असेल की फॉल्स असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा, सगळ्यात आधी काय आहे या नंबर लाईनची एक कॉमन गोष्ट, की प्रत्येक लाईन हे 4 पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे. बघा, 1 2 3 4 आतापर्यंतच्या क्वेश्चन मध्ये हेच पाहत आलो ना आपण. म्हणजेच 4 पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे, तर प्रत्येक याचा डिनॉमिनेटर किती झालेला आहे? 4 झालेला आहे. ठीक आहे. बघा, हा काय आहे? 0/4, 1/4, 2/4.
तसंच इथे काय 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे डीच्या जागेवर काय येत आहे बरं? 10/4. बघा, फाइंड आउट करा. डी इक्वल टू 10/4. मग आता यावरून तुम्ही काय म्हणाल? फॉल्स आहे म्हणणार का? की डीच्या जागी तर 10/4 येत आहे, पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? 5/2. मग हे ट्रू असेल की फॉल्स असेल बरं? थोडा विचार करा. बघा, 10/4 म्हणजेच काय 5/2 होईल का? 5/2 असं जर आपण केलं आणि याला प्रत्येक याला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, जर 5 × 2 केलं आणि 2 × 2 तर काय होणार? 5 2 10, 2 2 4. झालं की नाही? म्हणजे याचा अर्थ काय आहे? 10/4 आणि 5/2 इक्वल आहे. आता 10/4 याला 2 ने डिवाइड केलं तर काय झालं? 2 2 4 आणि 2 5 10. आलं की नाही 5/2? म्हणजे हे काय झालेलं आहे? ट्रू. कोणी फॉल्स म्हटलं होतं का याला? नाही ना? मग इथे लास्टला एक सेंटेन्स आपल्याला असं लिहायचं आहे. पॉइंट डी इज मार्क ऑन द 10th equal part. 10th equal part on the right side of 0. म्हणजेच 0च्या राईट साईडला 10th पार्ट वर काय आहे? डी. Therefore, D denotes the number. D denotes the number 10/4 equal to 5/2. तर हे आहे लास्ट क्वेश्चनचा आन्सर. आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे, जर तुम्हाला हँडरायटिंग कळत नसेल तर नेक्स्ट लेक्चरमध्ये ते नक्कीच इम्प्रूव्ह होईल. थोडा इथे प्रॉब्लेम येत आहे सिस्टीमचा, त्यामुळे असं होत आहे. पण तुम्ही मी जे काही बोलत आहे त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि माझ्या प्रोनाउन्सिएशनला ऐकून लिहिण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये हा पण आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर हा होता प्रॅक्टिस सेट 1.1 इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला हा लेक्चर कसा वाटला? व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.